की आज जगाचा बाप ब्रह्मांडाचा धनी चालक मालक असणारा कृष्ण परमात्मा जन्म घेणार आहे. आणि जगाच्या बापाने जन्म घेतल्याच्या नंतर गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर तिथं काय झालं की आनंदाचं वातावरण झालं, सुखाचं वातावरण झालं. कृष्ण गोकुळी जन्मला कृष्णा चलता पशुतला. पण कृष्ण परमात्माचा कीर्तन ऐकायचं आहे ना? कीर्तन ऐकायचं आहे का? बडबड करू नका. राहिले 45 20 मिनिट 30 मिनिटाचं कीर्तन राहिलेलं आहे. शांत कीर्तन ऐका. विठ्ठल 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 सांगतात की दुष्टांचा म्हणजे कोणाचा चळकाप सुटला? चळकाप कोणाचा सुटला? चळकाप सुटला. भीती वाटू लागली कोणाला? कंसाला भीती वाटू लागली. का? की आज माझा वैरी जन्माला येणार आणि वैरी जन्माला आल्याच्या नंतर कंस भिवू लागला, भीती वाटू लागली की आज आपल्याला कोणीतरी मारण्यासाठी जन्माला आलं. तुकोबरा या अभंगाच्या याच्यातून सांगतात की जेव्हा कृष्णाचा जन्म होतो कंसाला भीती वाटायला सुरुवात होती महाराज. आणि ज्यावेळेस गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा आल्याच्या नंतर तिथं काय झालं? प्रत्येक घरामध्ये काय झालं? आनंद सुरू झाला महाराज. सगळ्या घरात आनंद झाला. काय आनंद आहे गोकुळामध्ये? फार फार आनंद सांगितला गेला महाराज. मग तिथलचे लोक काय करू लागले? घरामध्ये तोरण लावू लागले, गुड्या उभा करू लागले. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. तो आनंद गोकुळामध्ये. आणि जगाचा बाप ब्रह्मांडाचा धनी अवतीर्ण झाल्याच्या नंतर हा कंस मामा भिवू लागला की आता आपल्याला कोणीतरी मारण्यासाठी जन्माला आला. आल्याच्या नंतर असं सांगितलं जातं की गोकुळामध्ये आनंद फार आहे. आनंद सुरू झाला महाराज. काय जगाचा बाप ब्रह्मांडाचा धनी अवतीर्ण झाला. लोक काय करू लागले महाराज? गोकुळामधले प्रत्येक लोक काय करू लागले? तोरण बांधू लागले, गुढ्या उभ्या करू लागले. आनंद झाला. आणि काय करू लागले? नाचू लागले. लोक गोकुळामध्ये नाचू लागले. दादा नाचत असताना भान विसरून चालले, कारण की आज नंदजीच्या कित्येक वर्षाच्या नंतर घरी आज एक कृष्ण एक बाळ जन्मला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.